आपल्या महाराष्ट्राचा लावणी डान्स तर सगळ्यांना माहिती आहे, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी. परंतु अजूनही भरपूर फोक डान्सेस आहे जे तुम्हाला माहिती नसतील. जसे की रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाण्यातील लोक कोळी डान्स करतात. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. आपले कोळी बांधव त्यांच्या पत्नी सोबत रोजच्या आयुष्याचे वर्णन करत आनंदाने हा डान्स करतात. दुसरा आहे पोवाडा. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. पोवाडा एक प्रकारे नृत्य प्रकार जरी नसला तरी यात आपल्या महाराजांचे, त्यांच्या मावळ्यांच्या शूरता आणि वीरता याची हावभाव आणि आवाजातील चढउताराने वर्णन केले जाते. मित्रांनो, पुढचे फोक डान्सेस सांगण्याआधी एक लाईक आणि अफलातूनला फॉलो करा. तर यानंतर येतो कोकणातील प्रसिद्ध असा बाल्या डान्स. तसेच पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये जास्त, तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे लेझिम डान्स. हा एक हाय एनर्जी ग्रुप डान्स आहे ज्यात लेझिम इन्स्ट्रुमेंट यूज केला जातो. तर गणपतीच्या वेळेस लेझिम जास्त खेळली जाते. तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील धनगर बांधव करतात गजात धनगरी डान्स. धनगर बांधव बिरोबा देवाच्या भक्तीमध्ये याला परफॉर्म करतात. पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील गावागावात रुजलेला डान्स म्हणजे तमाशा. हा महाराष्ट्राचा फेमस रुरल फोक थिएटर आहे ज्यात फक्त डान्स नाही तर म्युझिक, कॉमेडी आणि ड्रामा देखील असतो. सहावा आहे खानदेशचा फेमस असा पावरी डान्स. सातवा आहे गोंधळ. हा नृत्य प्रकार भवानी माता, रेणुका माता आणि खंडोबा अशा देवतांचं स्मरण करताना परफॉर्म केला जातो. आठवा आहे पालघर भागातील आदिवासी तारपा डान्स. कधी व्हायरल झाला नसला तरी आपल्या विदर्भातील गोंदी डान्स देखील खूप छान आहे. दहावा आहे वारीमध्ये वारकरी संप्रदायाकडून केला जाणारा दिंडी डान्स. तर मग हे महाराष्ट्राचे फोक डान्सेस तुम्ही करता का आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय तो नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी अफलातूनला फॉलो करा.